तर जय शिवराय पब्लिक. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक रियालिटी सांगणार आहे, तर ते तुम्ही ऐका. तर मला असं वाटतं की जे कोणी रील बनवतात, कोणते ब्लॉग बनवतात, कोणते कॉमेडी व्हिडिओ बनवतात, काय बनवत असतील XYZ, पण आपल्या इंस्टावर म्हणा, कुठे म्हणा, लोकांना हसवण्याचं काम करतात, लोकांना एंटरटेन करायचं काम करतात. काही काही ब्लॉगिंगमध्ये सांगतात आपण काय करतोय काय नाही, आपण इथे गेलो तिथे गेलो. तर जे कोणी आपले क्रिएटर असतील त्या क्रिएटरला एकच सांगणं, मित्रांनो, तुम्ही लोकांकडे बघून आपलं ब्लॉगिंगचं चॅनल सोडू नका ना, कोणतं कॉमेडीचं सोडू नका. कारण की लोक बोलत राहतात, लोकांचा काही विचार घ्यायचा नाही. मला पण म्हणले, तुम्हालाही म्हणलेच असतील, मला तर माहिती आहे संध्यालाच म्हणले असतील. कारण की जे बी माणूस मोठं होते ते असं मोठं होत नाही, त्याला कोणी ना कोणी टोमणे मारल्याशिवाय ते मोठं माणूस होत नाही. आणि जे कन्सन्ट्रेशन व्हिडिओ रोज अपलोड केले का नाही, त्यांना तर 101% त्याला कधी ना कधी फळ भेटणारच आहे. तसंच माझं म्हणणं आहे की लोकांचा तुम्ही विचार करू नका, आपलं रोज व्हिडिओ टाकत राहा. आणि लोकांचं काय, लोक बोलत राहतात, लोक काय आपल्याला भाकारावून देणार नाहीत, तर लोकांचा काय विचार करायचा नाही. आपलं रोज कन्सिस्टन्सीने आपला व्हिडिओ अपलोड करायचं. आणि एवढं सांगायचं होतं की प्रत्येकाला हे अडचण आलीच असेल, हे बोलणारी माणसं आपल्या मागं असतीलच, तरी लोकांचा विचार करू नका. आपलं ब्लॉगिंग म्हणा, कॉमेडीचे व्हिडिओ म्हणा चालू ठेवा. आणि हे कोणीही क्रिएटरला अडथळा येणार आहेच, आणि म्हणून लोकांचा विचारच करायचा नाही आपण. तर रोज आपला व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे. ते जसं जसं बोलतील तसं आपल्याला व्हिडिओ रोज अपलोड करायचे मित्रांनो, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. नाहीतर तुम्ही त्याचा विचार जर करून तर तुम्ही ब्लॉग सोडला, तुमचं रील बनवायचं सोडला, तर तुम्ही कधी आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. म्हणून लोकांचा विचार करू नका, आपलं स्वतः ब्लॉगिंग करा, कॉमेडी व्हिडिओ बनवा, रील बनवा, पण बनवा, आणि लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर नक्की शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. माझं एवढं सांगणं होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.